नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता दिवसापाठोपाठ दिवस जात आहेत. नोव्हेंबर महिना उजाडलेला आहे. मग ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार याचीच उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लागलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या हप्ते वितरणास उशीर होत आहे. त्यामुळे जो येणारा हप्ता किती रुपयांचा येणार आहे या संदर्भात देखील प्रश्न आहेत. ई-KYC साठी 18 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. लवकरात लवकर तुम्हाला ई-KYC करायची आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काही ठिकाणी सांगण्यात येत आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 1500 3000 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना येत्या काही दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या जो GR आलेला आहे तो सध्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातला जो GR प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजेच येणारा हप्ता ऑक्टोबर महिन्याचाच येणार आहे. जर नोव्हेंबर महिन्याचा हप्ते वितरण जर होत असेल तर तसा GR देखील प्रसिद्ध होणे गरजेचं आहे. दोन्ही जर हप्ते एकत्रित मिळत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आनंदाचीच बातमी असणार आहे. तर ही दोन हप्ते एकत्रित वितरित करण्याची शक्यता का वर्तवण्यात येत आहे? कारण का नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून साधारणतः आचारसंहिता सुरू होते. त्यामुळे कदाचित नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांमध्ये हप्ते वितरण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या म्हणजेच आता पहिल्या आठवड्यामध्ये नोव्हेंबर आणि ऑक्टोबर असे 2 हप्ते एकत्रित येणार का? तर लक्षात घ्या, अजून तरी या संदर्भात अधिकृत माहिती आलेली नाही आहे, GR आलेली नाही आहे. सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर यांना ऑक्टोबर महिन्याची प्रतीक्षा लागलेली आहे. ही घोषणा कोणत्याही वेळी होऊ शकते. घोषणा होण्याची निश्चित वेळ अशी कोणीही सांगू शकत नाही. मंत्री आदिताई तटकरे यांचीच घोषणा होणे बाकी आहे. तर आता लक्षात घ्या, शनिवार आहे आज, त्यानंतर उद्या रविवार आहे. रविवारी साधारणतः DBT ॲक्टिव्ह होऊ शकत नाही आहे. आणि त्यानंतर जर लाभ वितरित होतोय तर आज संध्याकाळपर्यंत किंवा जर लाभ वितरित झाला नाही तर सोमवारपासून हा लाभ आहे तो वितरित होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना अजून तरी हप्ते वितरण सुरू झाले नाही आहे. अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत की हप्ते वितरणाची तारीख जाहीर, त्यानंतर काही बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत पण अजून लाभ जमा झालेला नाही. लाभ वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.